नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, राजीव गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्त योजना या दोन योजनेचं पेमेंट जे आहे, वेतन जे आहे ते तुम्हाला आता महाराष्ट्र शासन डीबीटी मार्फत देणार आहे. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्याच्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या दोन्ही लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. समोर आता जो जी आर दिसत आहे, तो जी आर आता आपण जी चर्चा केली तो जी आर आहे. तर आता याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तुम्ही, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे पहा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत. म्हणजे नेमकं काय आहे, तर राजीव गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या ज्या दोन योजना आहेत, तर या दोन योजनांसाठी महाराष्ट्र शासनाने आता जे काही पेमेंट वितरित होतं, तर ते पेमेंट आता तुम्हाला डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या खात्यावरती येणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर. आता याच्यामध्ये काय होतं की पहिलं काय व्हायचं, वेगवेगळे अकाउंट्स होते. आता उदाहरणार्थ माझं स्वतःचं, मी राजीव गांधी योजनेतून जर फॉर्म भरलेला असेल, तर माझं जे अकाउंट असतं ते माझं स्वतःचं नसतं, मी दुसऱ्या कुठल्या तरी रिलेटिव्हचं टाकलेलं असतं. तर त्या गोष्टींसाठी शासनाने याच्यामध्ये थोडासा फेरबदल केलेला आहे. आणि आता डायरेक्ट डीबीटी बेनिफिट थ्रू तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे एक फायदा झालेला आहे की विनाकारण जे दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे जात होते, तर त्या गोष्टी आता होणार नाहीयेत. तर आता त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर ते आपण थोडक्यात वाचून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर इथे बघा प्रस्तावना. त्यांनी दिले काय काय, आपण ते थोडक्यात समजून घेऊया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना. आता ही योजनेत पुढं काय काय लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात वाचून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधान विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण थोडक्यात खाली पाहूया. आता जो काही त्यांचा शासन निर्णय आहे त्याच्यातला आपण एक पाठ वाचून घेऊया. शासन निर्णय क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट न झालेले विद्यार्थी माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी की 2019च्या जे 2019 सॉरी 19/12/2024 पर्यंत जे काय डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेले लाभार्थ्यांची संख्या आहे, एक तर ती संख्या आहे 27,15,796. त्याच्यामध्ये डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड
म्हणजे ज्यांचे आधार व्हेरीफाय झालेले आहेत आणि ज्यांचे आधार व्हेरीफाय ना झालेले आहेत असे लोक जे आहेत त्यांना 2024 व 2025 मध्ये डीबीटी पोर्टल मार्फत शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्यांना पेमेंट द्यायचं. आता जे लोक ऑन बोर्ड नाहीयेत त्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे बिम्स प्रणालीद्वारे तुमचं वितरण करण्यात येईल. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जानेवारी 2025च्या अखेरपर्यंत हे तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डीबीटी पोर्टलवरच तुम्हाला यावं लागणार आहे. ज्यांचं आधार व्हेरीफाय नाहीये त्यांनी त्यांनी आधार व्हेरीफाय थोडक्यात करून घ्यायचं हे त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे. जर आधार व्हेरीफाय नाही केलं आपण तर आपल्याला त्या गोष्टींचा बेनिफिट मिळणार नाहीये. अजून काय दिलेलं आहे? आता 2 नंबरचा पर्याय वाचूया आपण. दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँकेत जमा करण्याकरिता 408.13 कोटी एवढा निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहून योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता त्यांनी एक बजेट दिलेलं आहे शासन मान्यतानुसार काही XYZ बजेट त्यांनी दिलेलं आहे. तर त्या बजेटनुसार जे जे लोक ऑनबोर्ड झालेली आहेत जे जे लोक ऑनबोर्ड नाही आहेत त्या सगळ्यांचा इथं एक हिशोब दिलेला आहे त्यांनी की कुणाला किती निधी आहे. तर तो तुम्ही पाहू शकता. मी जो GR ची लिंक आहे ती GR ची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जेणेकरून तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकता. आता इथे बघा इथे तुम्हाला खाली अजून काय दिलेलं आहे वरील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्याबाबत महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड इंडिया मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. जे काय आहे ते त्यांनी आता ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो हा अशा पद्धतीचा महत्वपूर्ण व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.